तुकाराम मुंडे अंगार आहे, बाकी सगळे भंगार आहे. मुंडे जेथे जातात तेथील भ्रष्टाचाराची साचलेली घाण साफ करण्याचेच काम करतात. गोरा खैरनारनंतर मुंडेंचेच धडाक्याचा निर्णय घेण्याचे काम. कोणत्याही दबावाला बळी न पडता जनतेच्या हितासाठी अहोरात्र काम करणारा अवलिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर मुंडेंसारखा प्रामाणिक अधिकारी राज्याच्या आयुक्तपदी बसवावा व राज्याची भ्रष्टाचारात एक नंबरची प्रतिमा तयार झाली आहे ती प्रतिमा पुसण्याचे काम करावे. भारतात लोकशाही मार्गाने कारभार चालतो. घटनात्मक निर्णय घेण्यासाठी लोकप्रतिनिधी काम करतात आणि हे घेतलेले निर्णय राबवण्यासाठी IAS लेवलचे अधिकारी देशात राज्यात काम करत असतात. लोकप्रतिनिधी भारतीय जनतेचे जनप्रतिनिधी असतात तर IAS अधिकारी हे लोकसेवक म्हणून काम करतात. परंतु काही ठराविक कार्यतत्पर IAS अधिकारी सोडले तर बाकीचे सगळेच अधिकारी सत्ताधाऱ्यांचे जणू गुलाम असल्यासारखेच काम करत असतात. सत्ताधाऱ्यांना अपेक्षित फायदा करणारे निर्णय घेतात आणि सत्ताधाऱ्यांनाही मालामाल करून स्वतःही मालामाल होतात. मोठमोठे घोटाळे, भ्रष्टाचार, अफरातफर करून अल्पावधीत करोडोंच्या मालमत्ता कमवतात. थोडक्यात काय तर जनतेशी काहीच देणे घेणे नाही या आविर्भावात आणि मस्तीत काम करतात. अगदी मालक असल्यासारखे. परंतु हे मालक नाही तर सेवक असून जनताच मालक आहे हे ते मात्र सोयीस्कररित्या विसरतात. वरील प्रकारची नीच मानसिकता असणाऱ्यांना अपवाद म्हणून काही धडाकेबाज अधिकारीही आहेत आणि ते केवळ आणि केवळ जनतेच्या हितासाठीच अहोरात्र काम करताना दिसून येतात. त्यात पहिले नाव आहे गोरा खैरनार या अधिकाऱ्याचं. या अधिकाऱ्यानं आपल्या शिस्तीची ओळख महाराष्ट्राला करून दिली. सत्ताधारी असो की विरोधक असो, सगळे एका रांगेत बसून जनहिताचेच निर्णय घेतले. त्यामुळे तळागाळातील लोक गोरा खैरनार या नावाला चांगलेच ओळखतात. गोरा खैरनारांनंतर महाराष्ट्रात पायलीचे 50 अधिकारी आले आणि गेले, पण एकाही अधिकाऱ्याने आपल्या कार्याची धड चुणूक दाखवली नाही की त्याला अख्खा महाराष्ट्र ओळखू लागला. परंतु एक नाव मात्र गेल्या काही वर्षांपासून नक्कीच महाराष्ट्रात चर्चेत राहिले आणि ते नाव म्हणजे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे हा अधिकारी ज्या ज्या खात्यात विभागात जाईल तेथील कित्येक वर्षाची साचलेली तुंबलेली भ्रष्टाचाराची, अनिती, पापाची गटार स्वच्छ करण्याचेच काम करत आहे. गरिबीतून शिक्षण घेऊन अधिकारी झालेल्या मुंडेंची नाळ येथील सर्वसामान्य जनतेशी जुळली असून लोकांच्या हिताची कामे करण्यासाठी ते प्राधान्य देतात. गेल्या 15-20 दिवसांपूर्वीच त्यांनी अन्न व औषध पुरवठा विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतली आणि आपल्या धडाकेबाज निर्णय आणि कारवाईमुळे राज्यात काळे कामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांत भेसळ होत होती. या पदावर अनेक ऐरेगेरे आले आणि गेले. या सगळ्यांनी स्वतःची घरे भरण्यासाठी भेसळ माफियांशी हातमिळवणी करून मालामाल होऊन गेले. पण मुंडेंनी अल्पावधीत या भेसळ माफियांवर धाडी टाकल्या, कारवाया केल्या, भेसळाची पदार्थ जप्त केली. गुटखा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. गुटखाबंदी असतानाही तो निर्माण होऊन राजरोसपणे राज्यात विकला जायचा. या सगळ्या गुटखा माफियांच्या मुसक्या मुंडेंनी आवळल्या. गुन्हे दाखल केले, कारवाया केल्या, प्रसंगी अटकही केली आहे. दूध, पनीर, देवस्थानांमधील प्रसाद असो आदींमध्ये सर्रासपणे अनेक वर्षांपासून भेसळ माफिया विष कालवून लोकांच्या आयुष्याशी खेळत होते. या माफियांचा अल्पावधीत मुंडेंनी बंदोबस्त केला आहे. तुकाराम मुंडेंसारखा प्रामाणिक, हुशार, हिंमतवान अधिकारी अन्न औषध विभागाला मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण आहे. मुंडेंच्या कामाचा धडाका आणि कारवाईचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. कायद्याला वारंवार नावं ठेवणाऱ्या बेवारस अवलादांनी एक गोष्ट या निमित्ताने कायम लक्षात ठेवावी की कायदा हा कधीच चुकीचा नव्हता आणि नसणारही आहे. फक्त हा कायदा राबवणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी भ्रष्ट असले की कायद्याला गुंडाळून खिशात घेऊन फिरतात. पण त्याच कायद्याचा वापर करून तुकाराम मुंडेंसारखा प्रामाणिक अधिकाऱ्याने अवैध गुटखा माफिया असो, दूध, पनीर, भेसळ माफिया या सगळ्यांचा माज झटक्यात उतरवून दाखवला आहे. कायदा तोच आहे जो अनेक वर्षापासून राबवला जात आहे. फक्त तो कायदा राबवणारा हात प्रामाणिक, कर्तव्यदक्ष तुकाराम मुंडेंसारखा असायला हवा. पोलीस यंत्रणा ही तीच आहे, खुर्ची ही तीच आहे. फक्त खुर्चीवरील व्यक्ती बदलल्याने हा सगळा बदल एका झटक्यात घडून आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारदर्शक कारभाराच्या मोठमोठ्या गप्पा मारतात. मग आता किमान 2-2.5 वर्ष तरी तुकाराम मुंढेंना याच ठिकाणी राहू द्यावे, त्यांची बदली करू नये. तुमच्यात हिंमत असेल तर ती दाखवा आणि त्याही पुढे जाऊन महाराष्ट्रातील महसूल विभाग असो, कृषी विभाग असो, वैद्यकीय विभाग असो, महिला बालकल्याण विभाग असो, ग्रामविकास विभाग असो, बांधकाम विभाग असो, अशा सर्वच विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराची गटार साचली आहे. मुंढेंसारख्या कर्तबगार अधिकाऱ्याला 1-1, 1.5 वर्ष या विभागांत प्रमुख पदावर बसवा आणि ही साचलेली गटार त्यांच्या माध्यमातून साफ करून घ्या. सर्व विभागाची ही भ्रष्टाचाराची गटार साफ झाल्यावर मग मुंढेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला थेट राज्याच्या आयुक्त पदावर बसवा आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारात 1 नंबर पोचला आहे त्याचा नंबर खाली घालून हे सगळे भ्रष्टाचार कमी करा. पण हे सगळं निर्णय घ्यायला तुमच्यात हिंमत लागते आणि ती हिंमत तुमच्यात असेल तर तातडीने निर्णय घ्या आणि महाराष्ट्राची भ्रष्टाचारमुक्त ओळख करून दाखवा.